टेरर फंडिंगच्या आरोपाखाली छापा टाकला, अटक केली, अशा बातम्या आपण वारंवार पाहत असतो. पण हे टेरर फंडिंग म्हणजे काय आणि हा फंड मिळतो कुठून हे जाणून घेऊ. टेरर फंडिंग म्हणजे दहशतवादी कारवायांना फायनान्स पुरवणं. या दहशतवादी संघटनांना हत्यारं, ट्रेनिंग, ट्रॅव्हल आणि बाकी ॲक्टिव्हिटीजसाठी पैसे पुरवले जातात. हा सगळा टेरर फंड इल्लीगल पद्धतीने म्हणजे तस्करी, हवाला, ड्रग ट्रॅफिकिंग, खंडणी, फेक करन्सी किंवा धार्मिक संस्थांद्वारे जमा केला जातो. हा फंड उभारणं, तो पुरवणं आणि त्याचा वापर करणं हे काम दहशतवादी संघटनेकडूनच केलं जातं. लष्कर ए तैयबा आणि जमातुल इस्लाम किंवा जैश ए मोहम्मद सारख्या संघटना या फंडवरच जगत आल्यात. टेरर फंडिंगमध्ये असलेल्या लोकांना भारतात किंवा परदेशात कोणती शिक्षा मिळते? तर कोणत्याही व्यक्तीनं कायदेशीर किंवा बेकायदेशीर सोर्समधून पैसे पुरवले तर त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा किमान 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते. टेरर फंडिंगला आळा घालण्यासाठी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था बँकिंग व्यवहारांवर लक्ष ठेवतात. तर भारतात NIA आणि ED सारख्या संस्था टेरर फंडिंगच्या प्रकरणांचा तपास करतात. जगभरातल्या देशांसाठी टेरर फंडिंग शोधणं हा मोठा टास्क असतो.